त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचं नामांकन जाईल. नाव आहे प्रकाश, टीम मोरसडे. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन आम्ही देतोय. प्रकाश आहे खेळाडूचं नाव. आम्ही अविनाशजी घाडगे दादांना विनंती करू की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स प्रकाश, फार छान कंपोजर शेवटपर्यंत तू ठेवलंस. आणि क्रिकेट या खेळामध्ये संयम हा फारच महत्त्वाचा असतो. आणि हे कॅश प्राईज 500 रुपये आमचे गणपतजी वाडकर साहेबांच्या वतीनं. प्रकाश, तुझ्यासाठी कॅश प्राईज 500 रुपये सुद्धा असणार आहेत. आणि गणपतजी वाडकर साहेबांनी आम्ही यांच्या वतीनं खरं तर खेळातलं मोटिवेशन मेंटेन केलं झालं. गणपत साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. वैभव, खेळ चांगला केलास, परंतु आज या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना अपयश पदरी आलं. थोडासा नाराज असणार आहे, परंतु नेक्स्ट मॅचेसमध्ये खरं तर जरूर ते कमबॅक करतील. षटक क्रमांक 1 नवीन मॅचला होती सुरुवात. एका बाजूला DKM करंजे पायटेवाडी आयोजकांचा संघ आणि त्यांच्या विरोधात टीम आपल्याला पाहायला मिळते काटेतली. काटेतली टीमकडे आले. फिल्डिंग, पहिलाच बॉल, एज लागलाय, बॉल बॉल बचावले मनोज घाडगे. बॉल गेलाय लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप, अँड द फर्स्ट फोर मनोज गेट्स ऑफ द मार्क विथ 4. सुरुवातीपासूनच आक्रमण करण्याचं एक धाडस या ज्या खेळाडूंना नेहमीच दाखवलंय मनोज घाडगे. यावेळी मात्र आपल्या टीमसाठी काहीसं करावं लागेल. स्वतः आयोजक आहेत आज, मुख्य आयोजक म्हणून ही जबाबदारी सांभाळत असताना मैदानाच्या आतमध्ये आज बॅटर म्हणून ते उतरलेत. परंतु तितकाच गुणवान हा खेळाडू आहे, ज्याच्याकडे कल्पकता आहे, चेंडू व्हेरिएशन करण्याची क्षमता आहे, कॅलिबर आहे दीपकडे. आणि दीपूनं बऱ्याच वेळा मैदानामध्ये हेही करून दाखवले. चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. अगदी विकेटच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज. सुपर बॉल पुढे आले, स्टेप आउट झाले. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल हाताला स्पर्श करून कॅच ड्रॉप होईल आणि धाव मिळणार. एक ही धाव मिळाली म्हणजेच धावा काउंट केल्या जातील. 2 अजूनही तुम्हाला येणारे 3 चेंडू सुपर बॉल असणार आहेत, कारण 4 षटकांचे सामने. प्रत्येक षटकागणिक 5 चेंडू, तिसरा चेंडू प्रत्येक एका षटकामाने मागे आपण सुपर बॉल पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच अमित घाडगे. क्रिकेटमध्ये जर का आपण पाहायला गेलं तर अमित घाडगे हे मोठं नाव आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तितकी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती दीपूची. दीपेश, पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन. बॉलला मात्र फक्त फ्लिक केलं. बॉल गेलाय 1 2 3 घरंगलत सीमारेषा पलीकडे. अमित घाडगे च्या बॅटमधून आलाय हा पहिला चौकार पाहायला मिळेल आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये. हा खरं तर फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु पॉवर प्लेचं षटक असल्या कारणानं हे प्रिव्हिलेज मिळालं ते फलंदाजाला. आणि पहिल्या 4 धावा अकाउंटवर ॲड होतील. अमित घाडगे गेट्स ऑफ द मार्क विथ फर्स्ट 4 ऑफ द इनिंग. स्वतः एक स्टायलिश, स्वतः एक शैलीदार खेळाडू म्हणून 7 क्रमांकाची ही जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ॲज अ पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज मनोज सोबत अकाउंट ओपन करतोय. दोन्ही फलंदाजांनी चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलं. हा बॉल सन्मान दिलाय, सन्मानानं एक धाव काढण्याचा प्रयत्न होईल, परंतु माघारी फिरवलंय. इथे मात्र पुन्हा एकदा आपण जर का पाहिलं गेलं तर नक्कीच कॉलिंग थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालं. मैदानाच्या बाहेर बऱ्याचशा चर्चा झाल्या. मैदानाच्या बाहेर आपण जर का बघितलं गेलं तर टीम मीटिंग झाली. थोडी चर्चा आपण सुरू ठेवू, तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. 3/10
5 चेंडूमध्ये धावा आल्या, ते तब्बल 10 म्हणजे प्रत्येका चेंडूगणे 2 धावा अंकित केल्या. मनोज घाडगे या खेळाडूकडे सर्वांचं लक्ष असणारे धावसंख्येचा आले कुठपर्यंत जाईल. षटक क्रमांक 2 मध्ये क्षितिज झालाय. क्षितिज म्हणजे हॉरिझॉन, क्षितिज म्हणजे जिथे आपला आभाल कुठेतरी जमिनीला स्पर्श केला असा जो भास होता, अशी जी जाणीव होते, तो सेंटर, तो पॉइंट म्हणजे क्षितिज. आज क्षितिजला मात्र मी म्हणेन चांगली कामगिरी करून द्यावी लागेल. नवीन नौका गोलंदाज आहे. काठीतरी टीमकडनं खेळ करत असताना बॉल, ही ताकद, ही नजाकत, हे टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर, फुल पॉवरफुल फटका. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये मनोज घाडगे एक ताकदवान खेळाडू, एक बलवान खेळाडू, शक्तीचं प्रदर्शन त्यानं केलंय. स्टँड अँड पुल अँड डिलाइटफुल षटकार डीजे. आणि ही धोक्याची सूचना आपल्याला पाहायला मिळते, कारण मनोज घाडगेची बॅट आता मात्र तलपताना पाहायला मिळते. 6 धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 16 या आकड्यावर. यावेळेला मात्र इनसाइड आउट ऑफ बॉल खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु चांगला फटका, परंतु तितक्याच क्वालिटीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. डीप लॉंग ऑफ पासून एक्स्ट्रा कव्हर पर्यंत फिल्डर पोहोचलेत. बॉलला उचलतील तोवर मात्र 2 धावा अंकित होताना पाहायला मिळतील. 2 मोर ॲडेड इन टू द टोटल. अर्थातच हा सुपर बॉल होता, त्यामुळे की काय, अर्थातच या 2च्या 4 धावा मिळतील. एकूण धावसंख्या झाली ती 20. सुपर बॉलवर मागच्या एका चेंडूवर धाव आली होती, 1 त्याच्या झाल्या 2, आता आल्या 2 त्याच्या झाल्या 4. स्टेप आउट केले, फॉरवर्ड केले बॉलला, फिल्डर आहे, जज करतील, झेल ड्रॉप होईल. मोठ्या फलंदाजाचा झेल तुम्ही इतक्या सहज ड्रॉप करू शकत नाही. काटेतली या टीमसाठी हा खरं तर मी म्हणेन धोक्याची सूचना, धोक्याचा अलार्म देणारी ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टोटल स्कोर 21-21. अमित घाडगे ऑन स्ट्राईक. अमितच्या बॅटपॅनला पुन्हा एकदा क्रॉसला क्रीजमध्ये घुसून हा फटका सजवला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, बॉल गेला पुन्हा एकदा गोलीच्या वेगाने. आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे आणि बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अमितच्या बॅटमध्ये आलाय दुसरा एक चौकार. टोटल स्कोर पोहोचलाय 25 या आकड्यावर डीजे. प्रतिभाशाली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला काहीतरी करून दाखवायचं आहे याच उद्दिष्टानं जणू काही हे 2 खेळाडू मैदानामध्ये उतरलेत. एनर्जीचा पॉवर हाऊस म्हणून ओळखला जाणारा स्टाईल आयकॉन खेळाडू म्हणजे अमित घाडगे, त्याच्या समवेत आहे मनोज घाडगे. ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये, मॅच डिसायडर जोडी. पुढे आले, पुन्हा एकदा मागे गेले, बॉलला कट केलाय. अगदी आपण पाहिलं तर ऑफ साइडला पॉइंट रिजन क्लिअर करेल, बॉल जाईल डीप स्वीपर कव्हर रिजन मध्ये येईल. मनोज घाडगेच्या बॅटमधनं अजून एक शैलीदार आणि स्टायलिश फटका, चौकार. एक परिपूर्ण खेळाडू, एक परिपक्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्या खेळाडूंना नेहमीच आपला अप्रतिम खेळ सादर केलाय. मनोजचा झेल ड्रॉप झाला, त्यानंतर त्याच्याकडनं अफलातून खेळ साकारत असताना याही बॉलला आपण जर का पाहायला गेलं तर मात्र मैदानाची साथ मिळते, नशिबाची साथ मिळतीये. अगदी आपण पाहतोय की प्रयत्न आणि नशीब, अगदी हे दोन्हींची साथ मिळतीये. ती मनोज घाडगे, अजून एक चौकार मिळेल, टोटल स्कोर पोहोचेल 33 या आकड्यावर. धावांचा आकार वाढत चाललाय. पुन्हा एकदा रणशिंग फुंकलय. बी रिअलिस्टिक, बी ऑप्टिमिस्टिक. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. टीम DKM करंजे पायटेवाडी.
ज्या नावानं या स्पर्धेचं टायटल आपल्याला पाहायला मिळतं DKM ट्रॉफी, आज त्यांचा अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॉल वर बॉल हवेमध्ये, हा बॉल गेला पार, अगदी अस्मानी सुलतानी लिलया पार करून गेलाय. लांबच लांब आणि उंचच उंच, सर्वोत्कृष्ट लांबचा हा हाय अँड हँडसम षटकार. ती तब्बल 45 या आकड्यावर धावांचा मोठा डोंगर उभा केला आहे. तो टीम DKM अर्थातच दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे पायटेवाडी हा संघ खेळ करतोय. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी, त्याला थांबवावं लागेल. गोलंदाज निखिलकडे कल्पकतय, विकेट घ्यावी लागेल, बॉल डॉट काढावे लागतील. चांगली गोलंदाजी, क्वालिटी बॉलिंग तुम्हाला करावी लागेल. प्रतिस्पर्धी टीमचे मायनस पॉइंट्स तुम्हाला ओळखावे लागतील. प्रत्येकामध्ये आपली ताकद आणि कमजोरी असते. मासे कधीच जंगलात पळू शकत नाहीत आणि जंगलातला राजा कधी पाण्यातल्या प्राण्यांचा राजा होऊ शकत नाही. आणि म्हणूनच काय समोरच्या टीमचे मायनस पॉइंट्स ओळखले पाहिजेत. त्यानुसार तुम्हाला गोलंदाजी ही करावी लागेल, कमबॅक करून द्यावा लागेल. समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. याही वेळेला स्टेप आउट केले, पुन्हा एकदा फॉरवर्ड आले, फॉरवर्ड येऊन बॉलला लॉफ्ट केलं. ऑफ साईडला फिल्डर आहेत, स्वीपर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एकच मिळणार आहे. दोन्ही बाजूने आक्रमण होत असताना पाहायला मिळते दोन षटकांच्या अखेरीस टोटल स्कोर आपल्याला 25 पाहायला मिळाला होता आणि 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 48. या षटकामध्ये तब्बल 23 धावा ठोकल्या गेल्या. इथे जर का आपण पाहायला गेलं तर मात्र नक्कीच इथे प्रत्येक खेळाडू स्वतःमध्ये एक वेगळा असतो. प्रत्येकाच्या हाताच्या बोटांचे ठसे वेगळे. प्रत्येक खेळाडू हा स्वतःमध्ये एक परिपूर्ण असतो, एकमेव असतो, अद्वितीय असतो. खेळ कसा रंगवायचा हे ज्याला ठाऊक आहे आणि या खेळाडूची तशी स्वतःची एक वेगळी शैली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आक्रमक स्वभावानं खेळ करणारा खेळाडू, त्याचा झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर त्यांनी जी फलंदाजी साकारली आहे, उपद्रव केलाय. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 48. वैयक्तिक आपण जर का पाहायला गेलं 12 चेंडू 31 या धावसंख्येवर खेळ करतोय मनोज. अमित खेळतायत वैयक्तिक 8 या आकड्यावर बॉल हवेमध्ये. इथे झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद होतील. व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम. 31 या आकड्यावर मनोज गाडगे बाद झालेत. या इनिंग मध्ये त्याच्या बॅटमधनं आलेले तब्बल 3 चौकार, 2 षटकार आणि वाख्यान्न जो खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. कॅमेरामॅन हे क्षणचित्र टिपतील, मनोज घाटगेला स्क्रीनवर आणतील. पहा, पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल स्क्रीनवर समरी या खेळाडूची. 12 चेंडू 31 धावा, तब्बल षटकार त्यानं ठोकले 2, चौकार त्यानं ठोकले 3 आणि एकूणच एकेरी दुहेरी धावसंख्येच्या सहाय्यानं 12 चेंडूमध्ये 31 धावसंख्या काढणारा मनोज घाटगे अखेरीस तो बाद झाला आणि त्याच्यासाठी टाळ्या सिट्ट्याही वाजल्या गेल्या. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतोय धनंजय. पॉवरफुल, ज्याला रसल म्हणून सुद्धा ओळखला जातो, परंतु त्याला रोखलंय. सुपर बॉल. खेळ कसा रंगवायचा हे त्याला ठाऊक आहे. नाव आहे धनंजय पवार. त्याची पॉवर आपल्याला पाहायला मिळेल का? समोर राज आहे, परंतु राज या चेंडूवर राज राहिले. हा डॉट बॉल म्हणजे -2. ओहो हो, एकूण धावसंख्या झाली 46, होत्या 48. थोडा कम्फर्ट झोन मधून बाहेर यावं लागेल. अजूनही चेंडू शिल्लक असतील या षटकामधले 2. घराचा उंबरठा ओलांडल्याशिवाय आकाशाचं विस्तीर्ण रूप निहाळता येत नसतं. थोडं स्टेप आउट करावं लागेल, थोडंसं फुटवर्क करावं लागेल. 100 लोकांच्या शर्यतीत पहिलं यायचं म्हणजे 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. ऑन साइडला ड्राईव्ह केलं बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, पॉवरफुल स्ट्रोक. धनंजय पवारची पॉवर आणि येईल हा पहिला चौकार.
शेवटचा बॉल, अखेर अंतिम निर्वाणीचा फायनल चेंडू या इनिंग मधील. शेवटच्या बॉलवर किती धावा जमावले जातील? मिळेल 1, मिळेल 2, मिळतील 3, 4 की मिळेल षटकार की येईल विकेट? रखरखत्या उन्हात धगधगत्या मातीच्या चटक्यांना सहन करून जो खेळ करतोय तो आमचा आज टेनिस बॉल क्रिकेटचा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना दोन्ही टीम्सकडनं तितकेच एफर्ट्स, तीच कमिटमेंट, तीच जिद्द, ते साहस पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये टिपण्याचा प्रयत्न होईल. 2 सीमारक्षक जात आहेत आणि इथे झेल टिपला गेलाय. मोठं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मला वाटतं दीपू होते आणि दीपूने पकडलेला हा झेल. फलंदाज क्रमांक इथे मात्र दुसरा आणि शेवटच्या बॉलवर मिळवलेली ही विकेट. टार्गेट सेट झालंय ते 51 धावांचं, 50 आणि 51 टू विन. टीजे ओपनिंग पेअर मैदानामध्ये लवकर पाठवा प्लीज. तसं पाहायला गेलं तर क्रिकेट या खेळामध्ये प्रत्येक खेळाडूची एक वेगळी फिलॉसॉफी असते. अर्थातच प्रत्येक फलंदाज एक वेगळ्या फिलॉसॉफीनं मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. जसं की सेहवाग नेहमीच आक्रमकतेनं बॉलला उडवायचं म्हटलं की मग उडवणार. धोनी थोडं थंड, शांत, स्मित, अगदी टेक्निक आणि टॅक्टिकचा वापर, विचार करून खेळ करणं. सचिन म्हटलं की मग बॉडी बॅलन्स, फुटवर्कचा वापर करून खेळ करणं, मिरिटनुसार खेळणं. तसं मात्र पाहूया मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज, त्यांची कोणती अदा, त्यांची कोणती स्टाईल आणि मैदानाच्या आतमध्ये जी सिच्युएशन आहे. 51 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. या टार्गेटला चेस करण्यासाठी कोणकोणत्या बॅटिंग स्ट्रॅटेजीज आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांना रोखण्यासाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं कोणत्या बॉलिंग आणि डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानामध्ये ते या मॅचला रोखण्याचा म्हणजेच धावांना रोखण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल. 2 टीम्स तुल्यबल आहेत. एका बाजूला काटेतली, त्यांच्या विरोधात टीम DKM करंजे पायटेवाडी. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला निखिल आणि त्याच्या समवेत दीपेश. आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय भागवतना बऱ्याच वेळा बऱ्याच मॅचेसमध्ये खरं तर पहिल्या बॉलवर विकेट घेतली. असा एक जलद गती आणि एक द्रुतगती गोलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये चांगला टर्न अराउंड इम्पॅक्ट टाकू शकतोय. त्याला रोखण्यासाठी
भागवतला मात्र प्राचारण केलंय. निखिल आणि दीपेश असे सलामीचे पहिले दोन फलंदाज. स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळेल रणधुरंदर असा स्ट्रायकिंग ॲबिलिटी असणारा, 6 हिटिंग ॲबिलिटी असणारा टेक्निकल बॅट्समन. नाव आहे निखिल फ्रॉम टीम काटेतली. पहिलाच बॉल एज लागलाय आणि झेल इथं टिपला गेलाय. इट्स नॉट हाऊ बिग युअर नेम इज, इट्स हाऊ बिग यू प्ले. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये चेंडूवरची नजर, थोडे बसले, हातांची ओंजल, हातातनं बॉल निसटला, 1 2 3 आणि थोडं मी म्हणेन डोळ्यांवरची नजर ठेवली, त्यानंतर हा झेल टिपला गेलाय. विकेट किपर आपल्याला पाहायला मिळाले अमित घाडगे. ही हॅज अ विकेट किपिंग स्किल. रखरखत्या उन्हात, धगधगत्या मातीचा खरं तर मी म्हणेन सहन करून, त्या चटक्यांना सहन करून आज खरं तर हे मुख्य आयोजन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ते DKM आणि हे सर्व सदस्य आज ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांना ठाऊक आहे की खेळ कसा रंगवायचा आणि आज मैदानाच्या आतमध्ये पहिला रंग भरलाय तो गोलंदाज भागवतनं. मगाशीच आम्ही उल्लेख केला, एकानं पहिल्या बॉलमध्ये बऱ्याच वेळा विकेट घेतली आहे, एकानं बऱ्याच वेळा पहिल्या बॉलवर षटकार मारलाय, परंतु या मैदानाच्या आतमध्ये वेगळं मैदान, वेगळी कंडिशन, वेगळी स्पर्धा, वेगळी सिच्युएशन आणि आता हवी झालाय तो भागवत. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3, 7 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केली आहे. म्हणजे शांत तो असावा, संयमी तो असावा, त्याच्याकडे टेम्परमेंट असेल. नक्कीच त्याला ठाऊक आहे विकेटचं महत्त्व. अगदी काटेतली म्हटलं की मग काटेतली टीमची चांगली बॅटिंग लाईन आहे. निखिल लवकर बाद झाला. यावेळेला पुन्हा एकदा अपील झाले, स्ट्रॉंग अपील, परंतु यावेळेला आपण जर का पाहिलं तर भागवत कडे सर्वांचं लक्ष असणार आहे. भागवतचं रनअप फार छान आहे. एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या त्या सर्व काही गोष्टी भागवतकडे आपल्याला पाहायला मिळतील. चांगला रनवे नंतर मात्र पॉपिंग क्रीज नंतर तो पुढे आला की मग त्याचा कंट्रोल चांगला आहे, लाईन, लेंथ, दिशा आणि खरे पाहता त्याचा जो आत्मविश्वास आहे ना, अगदी जो न डगमगता, आत्मविश्वास ढासलू न देता स्वतःचा टेम्पो फार छान मेंटेन ठेवतोय असा गोलंदाज भागवत. ऑन टू द बॉलिंग मार्क अराउंड द विकेट. यावेळेला टॅप केला बॉल, एक मिळणार, दुसरीचा प्रयत्न नाहीये. 1+1 या धावा होतील 2, कारण त्याचं असं की हा आहे सुपर बॉल. स्ट्रायकिंग बॅट्समन आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दीपेशकडे सुद्धा क्षमता आहे. खेळात खरं तर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा खेळाडू उतरत असतात तेव्हा तेव्हा आम्ही नेहमी सांगत असतो की खेळात जिंकण्याची ज्वलंत इच्छा असली पाहिजे. यावेळेला अवे फ्रॉम द रीच, अपील झाली. पंच सांगतात येस, प्रत्येक चेंडूत आपलं अस्तित्व सिद्ध करणारा खेळाडू नाव आहे भागवत आणि त्याला साथ मिळतीये मैदानाच्या आतमध्ये. खरं तर धुलीतून चमकणारे हे तारे, हे स्टार्स, ॲज अ विकेट किपर अमित घाडगे यांना टिपलेला हा अजून एक झेल. बॅट्समन क्रमांक 2 बॅटिंग टीम काटेतली कोलॅप्स झाली आहे. न्यू बॅट्समन राज आलेत. सागर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, आम्हाला माहिती देत आहेत की टिनो बेस्ट स्टाईल, वेस्ट इंडियन स्टाईलनं गोलंदाज त्याची शैली प्रदर्शन तो करतोय. इथेही संधी असणारे, ओ पोहोचण्याचा प्रयत्न झाला परंतु या प्रयत्नानं अपयश होत्या. हा खरं तर हाफ चान्स होता, हाफ चान्सला कन्वर्ट करता आलं नाही, परंतु पहिलं षटक हे DKM करंजे या टीमच्या पथ्यात पडलेलं आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही टीम्सकडे चांगलं मी म्हणेन स्क्वॉड आहे. पहिलं षटक भागवतनं फेकलं, 2 विकेट्स आणि धावा त्यानं खर्च केल्या फक्त 4.
न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 2. सेकंड षटक ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर कुणाल आलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा एकंदरीत काढायच्या ते 51. अजूनही मोठी धावसंख्या दिल्ली अभी बहुत दूर आहे. खेळाडू म्हणून जे जे गुण तुमच्याकडे हवेत ते गुण या खेळाडूकडे आम्ही नेहमीच पाहिलेत. राजनं मात्र नक्कीच इथे फटका सजवत असताना आपण दीपूला पाहिलं आणि पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो बॅट्समन शुभमच्या बॅटमनना क्षमस्व असावं. शुभम आणि राज असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संघाच्या खरंतर कठीण परिस्थितीमध्ये त्यांना धुवाधार खेळ करावा लागेल. त्यांच्याकडे वेळ आता फार नाही आहे, कारण 20 चेंडूंचा सामना. प्रत्येक एका षटकागणिक तिसरा चेंडू सुपर बॉल. त्या सुपर बॉलवर सर्वांचं लक्ष असणार आहे. पहिल्या बॉलवर कुणालवर मार पडलाय. कुणालनं इथं दांडी गोल केली आहे आणि काय सेलिब्रेशन केलंय. माझी या खेळासोबत असलेली झुंज मी शेवटपर्यंत थांबवणार नाही हेच ठणकावून सांगत असताना पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कुणाल लोअर फुलटॉस बॉल आणि तो ठणकावून सांगतोय की मी या खेळासोबत सदैव शेवटपर्यंत झुंज देईन आणि पहिला बॉल बीट केला बॅट्समन बाद. त्याचबरोबर मदनजी शेडगे यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. टोटल स्कोर झालाय तो 16. 16 ऑन द स्कोर बोर्ड. नाव 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 35 धावा काढायची आहेत. मॅचमध्ये पुन्हा एकदा इम्पॅक्ट मॅचमध्ये पुन्हा एकदा टर्न आपल्याला पाहायला मिळते. काठीतली संघ मात्र हार मानणारा नाहीये. या फटक्याची गरज होती का. अंडर द कॅच. फिल्डर स्वतः गोलंदाज आणि दुसरी विकेटचं पतन. कुणाल याच्या अकाउंटवर जाते दुसरी विकेट आणि काय सेलिब्रेशन केलंय. जबरदस्त सेलिब्रेशन कुणालचं. अग्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. 16 ऑन अ बोर्ड नाव अँड थर्ड विकेट डाऊन टीमची आणि दुसरी विकेट कुणालच्या अकाउंटवर आपल्याला पाहायला मिळतीये. दिनेश सकपाल यांच्याकडनं ऑफर आले. जर का अमित घाडगे यांनी जर का झेल टिपला तर कॅश प्राइज 500 रुपये मिळतील. आणि या अगोदर झेल टिपले त्यांचं काय. त्याच्यासाठी रोकडा शेकडा 200 तरी आले पाहिजे की नाही. बरोबर की नाही. चला असू द्या, काही हरकत नाही. परंतु इथे झेल टिपला तर 500 रुपये मिळतील. अमित घाडगे टीमचे स्वतः सर सेनापती. यावेळेला बॉल ड्रॉप झालाय. जरूर हा वाईट बॉल आहे. धावसंख्येमध्ये होईल भर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 17 या आकड्यावर. गोलंदाजी करत असताना कुणालकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कुणालनं आतापर्यंत इम्प्रेस केलंय. विजयाचं स्वप्न उराशी घेऊन महत्वाकांक्षेने ती सत्यात कशी उतरवता येतील त्यासाठी प्रयत्नशील करणारे हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला काटेतली कमी नाहीये. त्यांच्याकडे बॅटिंग लाईन चांगली आहे, परंतु यावेळेला थोडेसे अडखळत आहेत, थोडेसे स्ट्रगल करत आहेत. कारण मैदानाच्या आतमध्ये चांगली क्वालिटी बॉलिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्थातच कुणालनं षटक फेकलं, धावा खर्च केल्या त्यानं. फक्त 2 चौकार आणि 9 धावा, 2 विकेट संपादित केल्या. ही महत्त्वाची आणि अगदी जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे चेंडू असतील ते 10 आणि 10 चेंडूमध्ये धावा काढायच्या आहेत त्या 34. चला फिल्डिंग टीम लगेच सजून घ्या. असे केतन घाडगे. अमित दादा, केतन घाडगे सांगतात की फिल्डिंग लवकर लावून घ्या, तुम्ही टाइमपास करताय. 2 ओव्हर 34 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय घामाला सुवर्णाचं मोल देणारं. आणि घामाला सुवर्णाची मोल म्हणजे काय, व्हॅल्यू देणारे खेळाडू. नाव आहे अमित घाडगे. शिस्त म्हणजे शस्त्र
आणि आत्मविश्वास हे कवच नेहमीच शूरवीर या खरतर केतन गाडगे यांच्याकडनं हॅट्रिक घेतले तर 1 किलो काजू. काजू कुठले, विथ स्किन की विदाउट स्किन? कारण विथ स्किन 400 रुपये केजी आणि विदाउट स्किन 1200 पण आहेत, बरोबर ना? साईज किती, मोठी का छोटी? आतमधून खराब निघतात ते. केतन फुस. यावेळेला पहिलाच बॉल उडवलाय, फिल्डर नाही आहेत आणि बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. येईल हा चौकार. मॅच मध्ये अजूनही आम्ही आहोत हेच ठणकावून सांगत असताना काठीतली टीमच्या माध्यमातून टाळ्या वाजल्या जात आहेत या फलंदाजासाठी. आणि का वाजू नये, राजनं आतापर्यंत चांगला खेळ साकारलाय. 2 चेंडू त्यानं फेस केले, 6 धावसंख्येवर तो खेळ करतोय. अमित गाडगे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी ज्या गोष्टीची आम्ही चर्चा केली, राज जर का 4 सलग षटकार आले तर मात्र अनिल मोरे यांच्याकडनं 5000 रुपये मिळतील. ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र हा बॉल पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळून काढायचा होता. बॉल गेलाय बरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर आले, पोहोचले, जो कॅप्टन पोहोचतील मंगेश, तोपर्यंत मात्र 2 धावा अंकित झाल्या. 2 टोटल स्कोर पोहोचेल तो एकंदरीतच 23 या आकड्यावर. आता मात्र नक्कीच सुपर बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सुपर बॉलवर जर का 6 आल्या तर 12 होतील. सुपर बॉलवर सर्वांचं लक्ष असणार आहे. प्रत्येक चेंडूत आपला अस्तित्व सिद्ध करावं लागेल. पराभवातून प्रेरणा घेणारे आणि त्या पराभवाची राख उचलून पुन्हा विजयाचा दीप पेटवणारे हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला टीम काटेतली तर त्यांच्या विरोधात टीम करते ती DKM करंजे पायटेवाडी. मैदानाच्या धुलीतून चमकणारे ज्यांचा खेळ फक्त गुण नोंदवतो असं नाहीये, तर फक्त गुण नोंदवता असं नाहीये, तर इतिहास सुद्धा लिहितो, असे 2 संघ. चला थोडी घाई करूया. ओव्हर द विकेट. यावेळेला थोडेसे थांबलेत. तुम्ही कोण आहात, तुम्हाला कोण व्हायचं यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करताय आणि तुम्ही जे कराल त्याने होईल ती तुमची ओळख आणि पुढे तुमचं बनेल ते रेपुटेशन. बडे खिलाडी अपने रेपुटेशन से जाने जाते हैं. तेच म्हटलं जातं, मोठे खेळाडू आपल्या रेपुटेशनने मात्र नक्कीच ओळखले जातात. प्रत्येक खेळाडूचा खेळ हा शून्यापासूनच सुरू झालेला असतो, परंतु त्या शून्यापुढे आपल्याला आपल्या कर्तृत्वाच्या आकडे हे लावावे लागतात. यावेळेला हा बॉल फुल केलाय, फिल्डर आहेत मनोज झेल, ड्रॉप झालाय, चूक झाली. पिकनं बॉलला उचलला, फेकून दिला, डायरेक्ट थ्रो, फलंदाज बाद, रन आउट. म्हणजे सुपर बॉलला ही 1 धाव मिळाली आणि -3 ही झाल्या. कॅल्क्युलेशन आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतोय. 2 - 3 म्हणजे -1. गणित जर का आलं नसतं तर फार कठीण आहे हो. बरं येते बेरीज वजाबाकी तरी तेवढी येते. नाही मला नाही, आमच्या गुणलेखकाचं सांगतोय किती कठीण असतं ते. म्हणजे बघा ना, आता फटका मारला त्यानं, ती 1 धाव, त्याचे 2 झाले, प्लस -3 करायच्या, किती कठीण आहे. मगाशी अमित दादांनी जेव्हा समालोचन सुरू केलं त्यांनी सांगितलं की समजा नो बॉल पडला आणि नो बॉलला षटकार आला तर नो बॉल प्लस 6 7 बरोबर, 7च्या होतील 14 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. म्हणजे तोही सुपर बॉल, म्हणजे तो जर का ढगात मारला तर त्याच्यावर जेवढ्या धावा येतील म्हणजे एका बॉलला जवळजवळ 20-25 सुद्धा धावा तुम्हाला अगदी सहज लिहिल्या काढता येऊ शकतात. मॅच थोडी फसली आहे काठीतली टीमसाठी. काठीतली टीमचं संपूर्ण लक्ष या फलंदाजाकडे असणार. राज जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र अशक्य सुद्धा ते शक्य करून दाखवतील. राजकडे ताकद आहे, राजकडे क्षमता आहे. मैदानाच्या आतमध्ये तो षटकार चौकार ठोकू शकतो. टॅप केला बॉल, ऑफसाईडला, फिल्डर नाही आहेत, बॉल गेला सीमारेषा पलीकडे, येईल हा चौकार. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 28. अजूनही या षटकामधील चेंडू शिल्लक असेल 6 चेंडू आणि 28 धावांची गरज, 23 धावांची गरज. आतापर्यंत धावसंख्या झाली त्या 28, अजूनही हव्यात त्या 23. 51 धावांचं एक मोठं टार्गेट राज जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खरं संघर्ष सुरू राहील. समोर राज आता शेवटच्या टप्प्यामध्ये 5 चेंडू कोण घेऊन येईल तत्पूर्वी हा शेवटचा बॉल अमित गाडगे, या चेंडूकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
हो इथे मात्र चांगला क्वालिटी स्ट्रोक दमखम दाखवलाय, परंतु इथे टायमिंग चुकला आणि काय झेल टिपलाय. ओ हो हो क्या बात आहे. धनंजय पवार रसल DKM चा रसल म्हणून ओळख असणार अगदी ऑसी स्टाईलनं त्यानं टिपला हा झेल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कमरेच्या बाजूला अगदी आपण पाहिलं तर अगदी स्टाईल ती अदा त्या फ्लेअरला आपण पाहिलं. नाव आहे धनंजय पवार. मिस्टर रसलनं हा टिपलेला झेल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्या या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचची क्रिस्टल ट्रॉफी सुद्धा पुरस्कृत केली गेली. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. केतन गाडगे आम्हाला सांगतायत की तुम्ही एक्स्ट्रा टाइम घेताय, पॅनलाइज केलं जाईल. अमित घाडगे काय अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याचं आपण पाहिलं ॲज अ विकेट किपर आणि जबरदस्त दडपणाखाली स्वतः कॅप्टननं सांगितलं की मी ही जबाबदारी घेईन आणि जबाबदारी त्यानं घेतली आणि लिलिया पार सुद्धा पडली. जरूर मार पडला परंतु 2 चौकार जरी आले तरी सुद्धा विकेट सुद्धा महत्त्वाची त्यानं संपादित केली. राजची विकेट म्हणजे मॅचमध्ये पुनरागमन करणारी ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडू 23 असं इक्वेशन होतं. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 5 गेंदे 23 रनों की जरूरत. स्पर्धा स्वतःसोबत असली ना की मग हरण्याची भीती नसते. अगदी चांगली चाल तो खेळलाय. समोर मात्र नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला जो जाईल नॉन स्ट्रायकर एंडकडे आणि स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतोय संस्कार इज ॲट बॅटिंग नंबर 8. ही इज ऑन नॉन स्ट्रायकर एंड बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज साहिल आलेत स्ट्रायकिंग एंडवर अराउंड द विकेट. हा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. बॉलला फ्लाईट दिली आहे. गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. त्याच्याकडे कुठलाही प्रेशर नाही आहे कारण त्याला ठाऊक आहे त्याला मात्र विकेट टू विकेट गोलंदाजी करायची आहे. गौरव जाधव गौरवचा परिपूर्ण अभ्यास परिपूर्ण त्याचा सराव आहे. अगदी कोणताही दबाव न घेता ही गोलंदाजी तो हाताळतोय. हा डॉट बॉल येईल. अभी जीतने के लिए 3 गेंदे और 23 रनों की जरूरत. सुपर बॉल. या चेंडूवर जर का षटकार आला तर त्याच्यावर 6 ॲड होतील म्हणजे 12 होतील आणि शेवटच्या 2 बॉलवर उरतील त्या म्हणजे 11 म्हणजे मॅचमध्ये अजूनही कमबॅक करू शकतात. परंतु हा बॉल डॉट -2. आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. आता मात्र जवळ विजयावर शिक्कामोर्तब करतोय तो म्हणजेच DKM हा संघ ज्यांचं महत्त्वाचं आयोजन ज्यांची प्रचंड मेहनत आपण पाहिली. ही सर्वच आज जे खेळाडू आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ अप्रतिम झाला. मनोज घाडगे 31 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला. अमित घाडगे त्यानं ही 2 चौकार ठोकत असताना चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. गणेश घाडगे याला मात्र नक्कीच संधी मिळाली नाही मैदानामध्ये. दीपक त्याचबरोबर विनायक कुणाल गौरव जाधव जे षटक फेकतायत. नयन घाडगे मंगेश घाडगे अजय घाडगे सुजल आपल्याला पाहायला मिळाले मॅचमध्ये. खरं तर चांगला खेळ साकारला परंतु काटेतली टीमकडनं एक्झॅक्टली काय घडलंय तर झेल ड्रॉप झाले. आपण जरूर या गोष्टीची चर्चा करू. अरुण आमच्या समवेत आहेत गुणलेखक अरुण. जर का बघितलं गेलं मनोजचा पहिला चौकार लगावल्यानंतर झेल ड्रॉप झाला तिथून पुढे मात्र मी म्हणेन धावांचा डोंगर